मुलींच्या शिक्षणाकडे पालकही गांभीर्याने बघत नाही आणि शिक्षणाची व्यवस्थाही जर गांभीर्याने बघणार नसेल तर देशाची खूप मोठी नुकसान होईल. मुळामध्ये धोरणं ठरवणाऱ्या लोकांमध्ये शिक्षण सम्राट लोक आहेत आणि त्यांच्या सोयीची होती आणि खाजगी शाळा चालवायच्या असतील तर सरकारी शाळा बंद पडल्याशिवाय त्यांना गिऱ्हाईक येणार नाही. माझा नातू भारतीय नागरिक नसताना त्याचा शिक्षणाचा सर्व खर्च इंग्लंडचं सरकार करत होतं. म्हणजे भारतीय नागरिक असताना, इंग्लंडचा नागरिक नसताना त्याचा खर्च इंग्लंडचं सरकार करत होतं. इथं भारतीय मुलांचाच खर्च भारतीय सरकार करायला तयार नाही. एवढी विसंगती आहे. जनगणनेच्या कामाला पाठवलं जातं, त्याला BLOच्या कामाला पाठवलं जातं, त्याला गावातले संडास मोजायला पाठवलं जातं, त्याला गावातले जनावर मोजायला पाठवलं जातं, त्याला हागणदारी मुक्त गावाची पाहणी करायला पाठवलं. त्याला शाळेत ठेवा ना. शिक्षक शाळेत ठेवणार नाही, त्याला वेगवेगळी कामं देऊन शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये भिंत बांधण्याचा प्रयत्न ही नवी व्यवस्था करते. नमस्कार, मी निखिल. थिंक टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मे 2026 मध्ये भारताच्या शालेय शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भानं नीती आयोगाचा एक अत्यंत महत्वपूर्ण रिपोर्ट जो आहे तो प्रकाशित झालेला होता. तो रिपोर्ट आत्ता म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये एकंदरीतच चर्चेत आलेला आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे काँग्रेस पक्षानं तो रिपोर्ट पुन्हा एकदा पुनर्प्रकाशित करून त्या संदर्भाने सरकारवर टीका करण्याला सुरुवात केलेली आहे. तर तो नक्की रिपोर्ट काय? तर मे 2026 मध्ये नीती आयोगानं जो रिपोर्ट आणला होता शालेय शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भातला, तो म्हणजे स्कूल एज्युकेशन सिस्टम इन इंडिया, टेम्पोरल अनालिसिस अँड पॉलिसी रोडमॅप फॉर क्वालिटी एन्हान्समेंट, हा तो रिपोर्ट होता. आणि त्या रिपोर्टमध्ये सगळ्यात मोठी जी हायलाईट होती, ज्यामुळे हा सगळा रिपोर्ट आता चर्चेत आहे, तो म्हणजे की भारतातल्या जवळपास 94,000 शाळा या गेल्या दशकभरामध्ये बंद पडलेल्या आहेत, किंवा याशिवाय जे 1 लाखापेक्षा जास्त अशा शाळा आहेत तिथे फक्त एकाच शिक्षकावरती शाळा सुरू आहे. तर या सगळ्या दृष्टीनं या रिपोर्टच्या संदर्भात चर्चा करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आणि त्यासाठीच या रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आहेत हिरालाल पगडाल सर, जे माजी मुख्याध्यापक आहेत आणि शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक सुद्धा आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे थिंक टीव्ही वरती. धन्यवाद सर. जसं की मी म्हणालो की या रिपोर्टमध्ये सगळ्यात महत्वाची जी हायलाईट आहे ती 94,000 शाळा बंद पडल्याची. या नक्की आकड्याकडे कसं पाहायचं? खरंच 94,000 शाळा भारतभरात बंद पडलेल्या आहेत का? सर, हा प्रश्न असा आहे की शिक्षणाकडं दोन हे आहे की RTI 2009चा शिक्षण हक्क कायदा जो आहे त्यानुसार 6 ते 14 वयोगटातल्या मुलाला त्याच्या घरापासून 1 किलोमीटरच्या आत शाळा द्यायची आहे आणि माध्यमिक शाळा 3 किलोमीटरच्या आत द्यायची आहे. आणि आता जे 2020चं नवीन शैक्षणिक धोरण आलं NEP, त्याच्यामध्ये शाळांचं क्लस्टर करण्यात आलं. क्लस्टर करण्याचा त्यांचा जो उद्देश होता, प्रयोगशाळा पाहिजे, शाळांना मैदान पाहिजे, कॉम्प्युटर पाहिजे, या सगळ्या सुविधा होणार नाही असं त्यांनी असं एक चित्र रंगून हे ज्या डोंगर दऱ्यातल्या वगैरे शाळा आहेत त्यांची संख्या कमी करण्याचा त्यांनी घाट घातला. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनी आवाज उठवला. या 94,000 शाळांमध्ये महाराष्ट्रातल्या फक्त 1,000 शाळा आहेत. याचं कारण महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनी आवाज उठवला. पण डोंगर दऱ्यातल्या या क्लस्टरच्या नावाखाली शाळा बंद झालेल्या आहेत आणि त्याची संख्या 94,000च्या दरम्यान आहे. आणि हे खरं तर सरकारला करता येत नाही, कारण RTI राईट फॉर एज्युकेशन, राईट टू एज्युकेशन हा कायदा आहे आणि हा जो NEP आहे हे धोरण आहे. तेव्हा सरकारला विद्यार्थ्याला त्याच्या घरापासून 1 किलोमीटरच्या शाळा देणं बंधनकारक आहे. 3 किलोमीटरच्या माध्यमिक शाळा देणं बंधनकारक आहे. कायद्याला बायपास करून हा सगळा खेळ चालू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे जे NEP याच्यामध्ये सरकारनं समाजावर शिक्षणाचा खर्च थोपवायचं ठरवलंय. आता सरकार 52% खर्च उचलतंय. त्यांचं असं धोरण आहे की हळूहळू 100% पर्यंत शिक्षणाचा खर्च समाजाने करावा. याचा सरळ सरळ अर्थ आहे की शिक्षणापासून सरकार पळ काढते
आणि या अगोदरचे जे काही देशातली सरकारी किंवा इतर होती की शिक्षण ही गुंतवणूक आहे. नवी पिढी देश उभा करायचा असेल तर शिक्षणात गुंतवणूक केली पाहिजे. कोठारी आयोगाने सांगितलं एकूण जीडीपीचा 6% खर्च झाला पाहिजे. आत्ताचं सरकार बदमाशीची आकडेवारी करून सांगतं की बजेटमध्ये आम्ही एवढा खर्च वाढवला तेवढा काढू, पण जसा जीडीपी वाढतो त्याच्या 2.5%च्या पुढे खर्च जाईना ना. तेव्हा सरकारची ही जी चालू आहे तर याच्यामध्ये मला असं वाटतं की एनईपीनं आरटीईला सोडून जे उद्योग केले त्याचे परिणाम आहे. सर, आपण आता शाळांचं जे क्लस्टर आहे त्याबद्दल बोललात, ज्याला त्या रिपोर्टमध्ये स्कूल रॅशनलायझेशन असं म्हटलं गेलं आणि या विलिनीकरण करून शाळा कमी झालेल्या आहेत. मग त्या बंद पडलेल्या नाहीये, तर फक्त या शाळा दुसऱ्या शाळांमध्ये विलीन केल्यात असं एक डाव तिथे खेळला जातोय. तर नक्की हे काय प्रकरण आहे? त्या रॅशनलायझेशनमुळे कसा परिणाम होतो विद्यार्थ्यांच्या एकंदरीत आयुष्यावर आणि त्यासोबतच पालकांच्या देखील आयुष्यावर? नाही नाही, हे बोलायला एकदम सोपं आहे, पण डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या मुलांसाठी त्याच्या घरापासून 1 किलोमीटरच्या आत शाळा हा नियम झाला होता. आता या क्लस्टर पद्धतीमध्ये मुलाला त्याच्या घरून मुख्य शाळेत नेण्यासाठी जी व्यवस्था आहे त्या घरापाशी रस्तेच नाहीत. अनेक ठिकाणी प्रवासाची व्यवस्था सरकारने केलेली नाही. म्हणजे काय झालेलं, त्या शाळांना कुलूप लागलेलं आहे, मुलगा घरी आहे. विद्यार्थ्यांची संख्या घटलेली आहे ना. सरकारची जी काही चालू आहे ती की विद्यार्थ्यांची संख्या घटलेली आहे आणि ही घट जी चाललेली आहे ती गंभीर आहे. आता तुम्ही आजच्याच रिपोर्टमध्ये बघा, जे काही आकडे बाहेर आलेले आहेत याच्यामध्ये उच्च माध्यमिकला जाणाऱ्या मुलांची संख्या अत्यंत गंभीररित्या घटलेली आहे. प्राथमिककडून माध्यमिककडे जाताना मुलांची संख्या घटलेली आहे. बरं, हा देश शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाकडे निघाला की शिक्षणाच्या विशेषीकरणाकडे निघाला? मोठ्या प्रमाणात गळती चाललेली आहे आणि हे समाजाला लांछन आहे. सर, आपण जसा उल्लेख केला की विद्यार्थ्यांची संख्या घटते हे एक महत्वाचं कारण आहे शाळा बंद करण्यामागं. पण सरकारच्या दृष्टीने विचार करायला गेला तर अजून कोणती अशी कारणं दिसत आहेत की सरकार या शाळा बंद करण्याकडे कल जास्त वाढलेला दिसतोय किंवा या शाळांचं विलिनीकरण करण्याकडे कल वाढलेला दिसतोय? नाही नाही, मुळात तुम्हाला मी सांगतो की शिक्षणाकडे बघायचा दृष्टिकोन जो आहे तो कोणत्या पक्षाचे सरकार आहे याला माझ्या दृष्टीमत नाही. एक शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून बघणारे खाजगी शिक्षण संस्था, शिक्षण सम्राट, डून स्कूल्स, इंग्रजी मीडियमच्या शाळा यांचं मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेटकरण, ह्या सगळ्या गोष्टी आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये खाजगी लोकांनी गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्या स्पर्धेमध्ये सामान्य पालक टिकत नसल्यामुळे तो कर्जबाजारी होतोय, तोही यांच्या मागे धावतोय. पण या सगळ्या याच्यामध्ये एक दुभंगलेपण आलेलं आहे. त्या सगळ्या याच्यावर सरकारी शाळांमधले शिक्षक जीवतोडपणे रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतायत, पण आमच्या सरकारी शाळांमध्ये मुलंच राहणार, आपले शिक्षकच थांबणार नाही असं धोरण राबवलं जातं. त्याला जनगणनेच्या कामाला पाठवलं जातं, त्याला बीएलओच्या कामाला पाठवलं जातं, त्याला गावातले संडास मोजायला पाठवलं जातं, त्याला गावातले जनावरं मोजायला पाठवलं जातं, त्याला हागणदारी मुक्त गावाची पाहणी करायला पाठवलं जातं. त्याला शाळेत ठेवा ना. शिक्षक शाळेत ठेवणार नाही, त्याला वेगवेगळी कामं देऊन शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये भिंत बांधण्याचा प्रयत्न ही नवी व्यवस्था करते. ही व्यवस्था ह्यासाठी केली जाते की सरकारी व्यवस्था बदनाम करायची आणि खाजगीकडे लोक द्यायचे आणि गरीब विद्यार्थ्याचं, गरीब पालकाचं शिक्षणाच्या बद्दलचं जे काही स्वप्न आहे त्याचा घात करायचा. सर, आपण जसं बोलत होतो की आरटीई जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत म्हणजे प्राथमिक शिक्षणासाठी शाळा 1 किलोमीटरच्या आत असली पाहिजे. हे विशेषतः मुलींसाठी खूप महत्वाचं आहे, कारण शाळा घरापासून दूर असेल तर त्यांचा ड्रॉपआउट रेशो खूप जास्त प्रमाणात वाढतो. या सगळ्याचा परिणाम नक्की जी मुली शिक्षण घेत आहेत त्यांच्यावर कसा प्रकारे होतोय? क्लस्टर शाळेची पहिला बळी मुली पडतायत. आता तुम्ही पाहणी करा, ते नीट आयोगाने ते आकडेवारी दिलेली नाही, पण याचा बळी जो पडतोय कुठल्याही व्यवस्थेमध्ये, कुठल्याही जेव्हा वाईट गोष्टी समाजामध्ये पेलायची वेळ येते त्याचा पहिला घात हा स्त्रियांवर होतो. तसा तो मुलींवर झालेला आहे.
मुलींच्या शिक्षणाकडे पालकही गांभीर्याने बघत नाहीत आणि शिक्षणाची व्यवस्थाही जर गांभीर्याने बघणार नसेल तर देशाची खूप मोठी नुकसान होईल. आणि ज्या देशातल्या स्त्रिया प्रगत तोच देश प्रगत. ज्या देशातल्या स्त्रिया जर या सगळ्या सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठे याच्यापासून वंचित राहिल्या तर त्या देशाचं कल्याण होणार नाही. तेव्हा आपल्या देशाची प्रगती करायची असेल तर आपल्याला स्त्रियांना सगळ्यांच्या बरोबरीने आणावं लागेल, मुलींना मुलांच्या बरोबरीने. आणि मुली दाखवतायत ना चमक. ज्या ज्या क्षेत्रात त्यांना संधी दिली त्यांनी कुठेही आम्ही कमी आहोत असं दाखवलेलं नाही. आता खरं तर पालकांचा दृष्टिकोन बदलणं आणि पालकांना आपल्या मुली शिकवण्यायोग्य वातावरण समाजात निर्माण होणे आवश्यक आहे. गेले 15-16 वर्षामध्ये आणि विशेषतः एकूणच चंगीवादी संस्कृतीमध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्याचाही एक परिणाम मुलींचं शिक्षणातून बाहेर पडण्याकडे होतोय. याच्याकडे सुद्धा तुम्ही डोळसपणे बघावं अशी माझी विनंती आहे. सर, सरकारी शाळा बंद पडण्यामागं अजून एक महत्वाचं कारण सांगितलं जातं की पालकांचा जो कल आहे तो खासगी शाळांकडे वाढलेला आहे. आणि मग पालकांचा आर्ग्युमेंट त्यासाठी असं असतं की सरकारी शाळांमध्ये त्या प्रतीचं शिक्षण मिळत नाही. ही जी दुविधा आहे त्याकडे तुम्ही कसं बघता? हे कशा पद्धतीने याला सोडवू शकतो? हे पहा, सरकारी शाळांमध्ये आज लाखो जागा शिक्षकाच्या रिक्त आहेत, भरलेल्या नाही. सरकारी शाळामध्ये द्विशिक्षकी शाळा पाहिजे. 1986च्या नवीन शैक्षणिक धोरण त्यावेळी झाले, पर्स्पेक्टिव्ह जे आलं होतं त्यानुसार प्रत्येक शाळेत द्विशिक्षक पाहिजे. आज लाखो शाळांमध्ये शिक्षक नाहीत आणि जिथे आहेत तिथे एक शिक्षक आहे. आणि त्या एक शिक्षकाला तुम्ही शाळेच्या बाहेर पाठवता, मग तिथे मुलं कशी राहतील? मुळामध्ये धोरणं ठरवणाऱ्या लोकांमध्ये शिक्षण सम्राट लोक आहेत आणि त्यांच्या सोयीची होतील. आणि खाजगी शाळा चालवायच्या असतील तर सरकारी शाळा बंद पडल्याशिवाय त्यांना गिऱ्हाईक येणार नाही. त्यामुळे त्यांचा हा अप्रत्यक्ष प्रयत्न असतो. आणि मीडिया विशेषतः या ज्या शिक्षण सम्राटांच्या प्रभावाखाली आलेला गोदी सारखा मीडिया म्हणू आपण किंवा काही, आणि एकूणच माध्यम हे असं प्रचार करतायत की तिथे काही भवितव्य नाही. पण एमपीएससीचा रिझल्ट घ्या, युपीएससीचा रिझल्ट घ्या, याच्यामध्ये कुठे ते आमच्या बरोबरीचे आहेत? सरकारी शाळातले मुलं झेंडा काढतायत आजही. गेल्या 30-35 वर्षामध्ये शिक्षण हा व्यवसाय करायला परवानगी मिळाल्यानंतर सुद्धा आजही सरकारी शाळातले मुलंच IAS ला पुढे येत आहेत, UPSC ला पुढे येत आहेत, MPSC मध्ये पुढे येत आहेत, खेळामध्ये पुढे येत आहेत. तेव्हा एक त्यांची ही चमक समाजापुढे आणली जात नाहीये. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला विनंती आहे की एकदा ही आकडेवारी बी आली पाहिजे की देशामध्ये सरकारी शाळेतून अलीकडच्या काळात किती जण या स्पर्धा परीक्षांमध्ये पास होतात आणि या खाजगी शाळातले किती होतात. तिथला जो झगमगाट आहे ते गुणवत्ता देऊ शकत नाही. लोकांना ते आकर्षित करतात. पण खाजगी शाळांमध्ये गुणवत्ता प्राप्त शिक्षक नाहीत, कमी पगार असल्यामुळे तिथे लोक टिकत नाहीत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिथे कमी पगार दिला जातो, तिथे प्रशिक्षित शिक्षक नाहीत आणि कोणत्याही प्रकारच्या सरकारच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचं बंधन नसल्यामुळे या शाळा कशाही चाललेल्या आहेत आणि सरकारी यंत्रणा त्याचं इन्स्पेक्शन करत नाही. आणि ते जे चाललंय, आणि ती मुलं त्या शाळांमध्ये गेल्यानंतर घरामध्ये काही 4 बुक वाचतात का नाही, आपल्या पालकांशी कसे बोलतायत याची सुद्धा पाहणी झाली पाहिजे. शेवटी मातृभाषेत शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मातृभाषेत शिक्षण नसेल तर मुलाचं दुभंगले पण होईल. आणि उद्या ते, आता मी तुम्हाला सांगतो, मी एक लेखक आहे, 5 पुस्तकं लिहिलेला लेखक आहे. माझी मराठी भाषेत लिहिलेली पुस्तकं माझी दुसरी पिढी, म्हणजे माझ्या तिसरी पिढी, माझ्या मुलांच्या नंतरची जी पिढी आहे त्यांचे जे मुलांची मुलं वगैरे येतात ते वाचू शकत नाहीयेत. शोकांतिक आहे. मराठी टिकणार नाही. तमिळ लोक जी तक्रार करतायत ती खोटी नाही आहे. शेवटी तुम्ही इंग्रजी भाषा ही जगातल्या स्पर्धेत टिकण्यासाठी ठीक आहे, पण त्याच्यासाठी मातृभाषेचा बळी द्यायची गरज नाही. तुमची आमची पिढी मातृभाषेतून शिकली आणि इंग्रजी भाषा अडप करून आज IT मध्ये जगभर
भारतातले लोक गेलेले ते मराठी भाषेत शिकलेले आहेत किंवा त्यांच्या मातृभाषेत शिकलेले आहेत, तेव्हा अशा इंग्रजी माध्यमात शाळांची गरज नाहीये. पण व्यवसाय त्याच्यात करता येतो. मराठी माध्यमाच्या शाळांचा व्यवसाय करता येत नाही किंवा प्रादेशिक भाषांच्या शाळांचा व्यवसाय करता येत नाही आणि गुंतवायचा पैसा निघत. आता आपल्या सरकारने जीडीपीच्या 6% खर्च करायला पाहिजे, पण ते करत नाही. मी आता इंग्लंडमध्ये होतो बरेच दिवस, माझा मुलगा इंग्लंडमध्ये होता. माझा नातू भारतीय नागरिक नसताना त्याचा शिक्षणाचा सर्व खर्च इंग्लंडचं सरकार करत होतं. म्हणजे भारतीय नागरिक असताना, इंग्लंडचा नागरिक नसताना त्याचा खर्च इंग्लंडचं सरकार करत होतं. इथं भारतीय मुलांचाच खर्च भारतीय सरकार करायला तयार नाही, एवढी विसंगती आहे. सर, या रिपोर्टच्या पार्श्वभूमीवर आपण जी चर्चा करतोय ते पाहता भारतातील किंवा महाराष्ट्रातील सरकारी शाळांचं भविष्य कसं असेल असं वाटतंय? ते पहा, तुम्हाला मी सांगतो की देशातल्या इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती थोडी बरी आहे. पण अलीकडच्या काळामध्ये एक कुटील असा डाव खेळला जातोय की सतत शिक्षकांना वर्गाच्या बाहेर काढणं आणि शिक्षक मोर्चे काढतायत, आम्हाला शिकवू द्या. विद्यार्थ्यांनी परवा बंद केलाय की नाही, आमच्या वर्गामध्ये शिक्षक असू द्या. आमच्या जिल्ह्यामध्ये आता तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये पारनेरला, पाथर्डीला, शेवगावला विद्यार्थ्यांनी शाळांना कुलप लावले, शिक्षक आलं पाहिजे, आम्ही शिक्षक आल्याशिवाय आम्ही हे करणार नाही. ही जी इथले झेडपीमध्ये शाळा शिक्षक नेमत नाहीत, तर जनतेचा दबाव वाढला पाहिजे. आपल्या मुलांचं कल्याण कशात आहे हे इथल्या लोकप्रतिनिधींना कळलं पाहिजे आणि जनतेचा दबाव वाढला पाहिजे आणि या कामी मीडिया खूप चांगली भूमिका पार पाडू शकतो. मी तुमचं स्वागत करतो की तुम्ही एका चांगल्या प्रश्नाची चर्चा घडून आणली, समाजाच्या हिताची चर्चा घडून आणली. सर, शाळांचं महत्व हे गावांसाठी खूप जास्त असतं. जेव्हा गावामध्ये शाळा येते ती फक्त शिक्षण घेऊन येत नाही, तर ती अनेक संधी घेऊन येत असते. तर तुम्ही सुद्धा अनेक गावांमध्ये शाळांमध्ये शिक्षक राहिलेले असाल, तर एका शाळेचं गावासाठी काय महत्व असतं हे सांगू शकाल का? शाळा हे गावाचं प्रतिबिंब असतं. तुम्ही लक्षात घ्या, शाळा हे गावाचं प्रतिबिंब असतं आणि शाळा आणि गाव हे एकमेकांना जोडलेलं असतं. शाळेमध्ये जे जे नव विद्यार्थी शिकतो ते गावात जाऊन करायला बघतो आणि गावात जे जे नवं घडत असतं ते तो शाळेत येऊन सांगत असतो. आणि आपलं गाव स्पर्धात्मक दृष्ट्या चांगलं असलं पाहिजे असं जसं नागरिकांना वाटतं ना, तसं विद्यार्थ्यांना वाटतं. आणि विद्यार्थ्यांचं एक बरं आहे, तो निष्पाप असतो, तो निर्मळ असतो, तो निर्मोही असतो आणि प्रामाणिक असतो. त्याला असं वाटत असतं शिक्षकाचं कामच एवढं आहे की त्याच्यातलं जे स्फुल्लिंग पेटवून त्याला त्याच्या कुटुंबाच्याही पलीकडं हे समाज, हे गाव म्हणजे तुझं कुटुंब आहे, हे राज्य म्हणजे तुझं कुटुंब आहे, हे देश म्हणजे तुझं कुटुंब आहे. तुझं एकट्याचं सुख बघून तू सुखी होणार नाही. तुझ्या शेजारी कोणी दुःखी असेल तर त्याच्याही दुःखात सामील हो. हे शिक्षण आम्ही दिलं पाहिजे आणि आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजची पिढी सुद्धा करील, परंतु नफेखोरीच्या माध्यमातून याच्यावर हल्ला चालू आहे. सर, मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला हे विचारायला आवडेल की नीती आयोगाचा हा जो रिपोर्ट आलेला आहे त्या अहवालातून सरकारनं नक्की कोणते धडे घेतले पाहिजेत, यातून नक्की काय सरकारला शिकता येण्यासारखं आहे? हे पहा, सरकारने पहिल्यांदा एकूण जीडीपीच्या 6% खर्च केला पाहिजे. सरकारने ताबडतोबीनं जिथं जिथं शाळेमध्ये शिक्षकांची जागा रिक्त आहे त्या भरल्या पाहिजेत आणि सरकारने दलित, आदिवासी, ग्रामीण, उपेक्षित, डोंगर दऱ्यातल्या माणसाच्या शिक्षणाच्या साठी अग्रक्रम देऊन त्या शाळा अधिक चांगल्या होतील याच्याकडे बघितलं पाहिजे. क्लस्टर शाळा या पालकाच्या इच्छेवर ठेवा. ज्या पालकाला तिथं जाणं शक्य आहे ते ठीक आहे, डोंगर दऱ्यामध्ये ते शक्य नाही, दुर्गम भागामध्ये ते शक्य नाही, रस्ते नसलेल्या भागात शक्य नाही, नॉर्थ ईस्ट मध्ये ते शक्य नाही, कोकणात ते शक्य नाही, सह्याद्रीच्या माथ्यावर ते शक्य नाही, विंध्य पर्वतात ते शक्य नाही आणि भारतामध्ये पठारी भाग कमी आहे, मैदानी भाग कमी आहे आणि भारतामध्ये डोंगर दऱ्यांचा भाग जास्त आहे. आणि त्यामुळे सरकारनं या सगळ्या दुर्गम भागातल्याही पालकांचा विचार करून शिक्षणाचं धोरण आखावं. आणि मुख्य म्हणजे आपल्या देशातल्या नफेखोर शिक्षण सम्राटाच्या तावडीतून शिक्षण सोडून समाजाचं शिक्षण, देशाचं शिक्षण अशी भूमिका घ्यावी.
सर, शेवटचा प्रश्न या अहवालासंदर्भातच, की जर आपण धोरणकर्ते असता तर नक्की कुठल्या अशा 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण बदलल्या असतात, ज्यामुळे अशा पद्धतीचा अहवाल पुन्हा या सरकारी शाळांच्या संदर्भात येऊ नये अशी इच्छा झाली? गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि द्विशिक्षकी शाळा, घरापाशी शाळा हे राबवतानाच या देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही आता थोडीशी ढिलाई आलेली ती शिक्षकांनी जीव ओतून देऊन नव्या संकल्पनांशी, नव्या आव्हानाशी एकरूप व्हावा अशी माझी सूचना आहे. सर, आपले खूप खूप आभार. अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर अतिशय सडेतोड अशी उत्तरं आपण काही प्रश्नांची दिलेली आहेत. पुन्हा अशा विषयासंदर्भात आपल्याशी बोलायला नक्की आवडेल, पण आज आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. मी तुमचे आभार मानतो. शिक्षण आमचा जीव की प्राण आहे. त्या प्राणामध्ये आमचा जीव अडकलेला आहे. त्याला तुम्ही साथ घातली. तुम्हाला मनापासून धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.